या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, आपण पाहतोय यादी आली नाही असं जरांगे पाटील म्हणतायत, मात्र हे एकमेव कारण असू शकतं का? पडद्यामागे नेमकं काय घडलं ज्यामुळे इतक्या कमी कालावधीमध्ये, अगदी काही तासांमध्ये जरांगे पाटलांनी आपली भूमिका बदलली? त्यांची पत्रकार परिषद जर आपण नीट ऐकली तर ते 3-4 वेळेला असं म्हणतायत की माझ्याकडे यादी आली नाही. मी काल संध्याकाळी 12 वाजेपर्यंत वाट पाहिली, मग पहाटेपर्यंत पाहिली आणि मग आता सकाळपर्यंत वाट पाहिली. आता मग त्यांची यादी कधी येणार आणि आपली उमेदवारी कसे ठरणार? तर माझ्या मते एक प्रकारे आता ते जरी थेट फसवणूक वगैरे शब्द म्हणत नसतील तरी आपण असं निश्चितपणे म्हणू शकतो की ज्या पद्धतीची चर्चा सज्जाद नोमानी आणि इतर घटकाबरोबर त्यांची झाली होती, ती चर्चा ज्याला इंग्रजीमध्ये आपण फ्रुटफुल म्हणतो, की ज्याला फलनिष्पत्ती आपण म्हणतो, ती झालेली नाही. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 की मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांच्याबरोबर चर्चा केलेली होती आणि ज्या पातळीवरती ती चर्चा झालेली होती ते त्या पातळीवरती शेवटी निर्णयापर्यंत आले नाहीत. आणि जेव्हा आम्ही सगळे एक आहोत अशी पत्रकार परिषद संयुक्त पद्धतीने घेतली गेली होती, तेव्हा हे दृश्य महाराष्ट्राने बघितलं होतं की ज्याला MMD म्हटलं गेलं होतं, की मुस्लिम, मराठा आणि दलित हा समुदाय एकत्रित आला. आता मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतनं पहिली काही गोष्ट स्पष्ट होत असेल तर एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा ज्या मंडळींनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्याबरोबर तुमचे उमेदवार उभा करू, तर ते उमेदवार उभे केलेले नाहीयेत. त्यामुळं काय नेमकं घडलं हे सगळ्यात महत्वाचं. दुसरा मुद्दा, ते स्वतः म्हणाले की मराठा समाजाच्या बळावरती निवडणुका जिंकता येत नाहीत. हे तर वास्तवच आहे. हे वास्तव मान्य करूनच बहुधा त्यांना याची जाणीव झालेली आहे की आपण ज्यांच्याबरोबर जाऊ इच्छित होतो, ज्यांचं संघटन आपण करत होतो आणि जे पत्रकार परिषदेमध्ये म्हणत होते की पूर्वी मला 50 एकरचं मैदान लागणार असेल तर 500 एकरचं मैदान घ्या. त्यातला राजकीय भाव नीट लक्षात घ्या. तो राजकीय भाव असा होता की हे जर घटक एकत्रित आले असते तर मग मराठा समुदायाचे उमेदवार हे विजयी झाले असते किंवा विजयापर्यंत गेले असते. कारण निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणत्याही विधानसभा मतदारसंघामध्ये किमान 5 ते 6 मराठा समाजाचे उमेदवार असणारच होते. त्यातले मुख्य तर एक महायुतीचा असणार होता आणि एक महाविकास आघाडीचा असणार होता. म्हणजे मराठा समाजाच्या मतामध्ये निश्चितपणे विभागणी होणार होती. आणि अशा वेळेला जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर इतर समाजाचं बळ नाहीये, तर त्या निव्वळ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्रित आलेल्या मतदाराच्या जोरावरती ही निवडणूक जिंकता येणार नाही, हे वास्तव मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केलं. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण म्हणू की तो गनिमी कावा आहे. परंतु याहून आता महत्वाची गोष्ट काय आहे, तर आता ह्या सगळ्या घडामोडीमध्ये या क्षणाला त्यांनी कुणाला पाडा वगैरे अशी भूमिका घेतलेली नसल्यामुळं ते कोणाचं तरी ऐकून हे करतायत असं वर्तन मानायला काही, असं मानायचं सध्या तरी काही काम नाही. पण त्यांच्या आत्ताच्या ह्या वागण्यामुळे विश्वासार्हतेवरती, वैयक्तिक नव्हे, त्यांच्या एकूण राजकीय भूमिकेच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. मुद्दा क्रमांक 1, निवडणूक लढणं ही प्रक्रिया सोपी नाहीये. तुम्हाला बूथ मॅनेजमेंट करावं लागतं, तुमचा एक अजेंडा लागतो, एक संघटन लागतं, तुम्हाला उमेदवारांची वैयक्तिक माहिती असायला हवी होती. अशी कोणतीही गोष्ट मनोज जरांगे पाटील यांच्याकडे या क्षणापर्यंत तरी नव्हती. आणि ती नसताना सुद्धा त्यांनी राजकीय भूमिका घेतली. ऑब्व्हियसली प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की मनोज जरांगे पाटील यांना राजकीय अनुभव नसताना ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये का आहेत. आणि आता त्या प्रश्नाची उकल झाली की त्यांचा राजकीय अनुभव एकूण कमी पडला आणि त्यांनी प्रांजळपणे सांगितलं की माझा राजकीय अनुभव कमी पडला. पण यातनं विश्वासार्हतेचा प्रश्न 2 पातळीवरती तयार झाला. एक, मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आले होते, आणि ते केव्हा आले होते, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी समाजालाच विचारलं होतं की आपल्याला निवडणूक लढायची का. आठवत असेल महाराष्ट्राला की जेव्हा समाजाचा कौल घेतला गेला तेव्हा समाजानं सांगितलं की हो आपल्याला निवडणूक लढायची आहे, आणि मग त्यातनं दुसरा कौल घेतला गेला होता की आपल्याला ह्यांना पाडायचंय. आता ह्या दोन्ही गोष्टी मनोज जरांगे पाटील करणार नसल्यामुळं समाजाला विचारून तुम्ही का नाही माघार घेतली, अशा पद्धतीचा एक चर्चा सुरू होईल. आणि जी महायुतीकडनं जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली जाते की ते महाविकास आघाडीला पूरक अशी भूमिका घेतात. काल त्यांनी 3 निर्णय घोषित केले होते. एक, 6 ठिकाणी उमेदवार उभा करायचे, 7 ठिकाणी पाडायचे आणि 2 ठिकाणी पाठिंबा द्यायचा. त्याचं विश्लेषण जेव्हा आपण काल केलं तेव्हा बहुतेक उमेदवार हे महायुतीचे होते की ज्यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती किंवा ज्यांना पाडायचं होतं. 3च असे उमेदवार होते की जे महाविकास आघाडीचे होते. त्यामुळं पुन्हा तो एक प्रश्न उपस्थित केला जाईल की मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीतनं जी माघार घेतली आहे ती महाविकास आघाडीला पूरक भूमिका घेण्यासाठी घेतली आहे का. भलेही मनोज जरांगे पाटील यांच्या अलीकडच्या टीकेच्या जो धार होती ती महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही पातळीवरती होती. आणि म्हणून माझ्या मते या निवडणुकीतनं सगळ्यात
गोष्ट महत्वाची काय घडली असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्या वैयक्तिक नव्हे पण त्यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भामध्ये मात्र मोठं प्रश्नचिन्ह आणि विश्वासार्हतेच्या अनुषंगाने प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. पुढे चळवळ कशा पद्धतीने मार्गस्थ होणार हाही प्रश्न निर्माण झालाय. आणि आपल्याला आठवत असेल तर बाळासाहेब सराटे वगैरे ह्या मंडळींनी एक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी हा स्टँड घेतला की आपण सज्जाद नोमानी यांच्या बरोबर जाऊ, तेव्हा बाळासाहेब सराटे असं म्हणाले की त्यांना महाराष्ट्रातली विशेषतः मराठवाड्याची सामाजिक परिस्थितीचं नीट आकलन नाहीये. काही दिवसापूर्वी सज्जाद नोमानी यांनी एक आपल्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याच्यामध्ये ते असं म्हणत होते की मुस्लिम समुदायाचं रिप्रेझेंटेशन वाढवायला हवं. आणि मी काल जेव्हा काही मुस्लिम समुदायाच्या मंडळींशी बोललो तेव्हा मला असं सांगण्यात आलं की किमान 25 जागा अशा होत्या की ज्या जागा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी मुस्लिम समुदायाला द्याव्यात अशा पद्धतीची त्यांची मागणी होती. आणि म्हणून बाळासाहेब सराटे वगैरे मंडळी असं म्हणत होती की ह्या मराठा मुस्लिम युतीचा मनोज जरांगे पाटील यांना काहीही फायदा होणार नाही. झालाच तर मुस्लिम समुदायाचं रिप्रेझेंटेशन वाढायला मदत होईल आणि मग इम्तियाज यांच्या उमेदवारीचे संदर्भ दिले जात होते. असे अनेक प्रश्न निर्माण राहुल, झालेले आपल्याला आहेत. इतरही माहिती जाणून घ्यायची आहे, मात्र जरांगे पाटील बोलतायत, आपण थेट जाऊयात. जावई त्यांचे नोमानी साहेबांचे, त्यामुळं ती यादी आली नाही. आणि मग कशाला एकाच यादीच नाही आली तर मी आता काय डिक्लेअर करायचं, मी डिक्लेअर करायचं कसं, ही प्रॉब्लेम होता. आणि मग आता डिक्लेअरच करायचं नाही आणि मराठा समाजाला तर माहिती आहे. आणि मग आता अर्ज काढून घ्यायचा वेळ अर्ध्या घंट्यावर आला. अर्ज कावा काढून घ्यायचं लोकांनी माझ्या. आणि लोक म्हणले असते ना की एका जातीवर नको आपल्याला, कारण रात्री आमची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस ते म्हणले की एका जातीवरती शक्य नाही, मग आपल्याला नको, आपला काय खानदानी धंदा नाही म्हणे राजकारण, ते राजकारण गेलं खड्ड्यात तिकडं. आपण असंही सरकारला जिरीस आणू शकतो, काही गरज नाही. पडून अपमान करून घेण्यापेक्षा आपल्या समाजाला जीव संपवायला लागलाय त्याला निवडणुकीत उभा राहून निवडून येऊन आपण संपवू शकतो, किंवा त्याचे पाडून सुद्धा त्याला संपवू शकतो. कशाला आपला समाज आपण हाताने खड्ड्यात घालायचा, नाही गरज घालायची. महायुति सरकार को गिराने की आपका दावा था कि आप उम्मीदवार लाएंगे, महायुति सरकार गिराएंगे. अब क्या होगा क्योंकि आप उम्मीदवार ला नहीं रहे? सगळं होईल, वेळेवर सगळं होईल. मराठा वेळेवर सगळं करतो, ज्याला पाडायचं त्याला पाडतो, ज्याला निवडून आणायचं त्याला आणतो. फक्त सगळ्यांना विनंती, अर्ज काढून घ्या. एका जातीवरती जिंकून येणं शक्य नाही. आपला कोणालाही पाठिंबा नाही, कोणाला देणारं नाही. ही जरब मराठ्यांची या राज्यावरती कायम राहणार, या सरकारवरती कायम राहणार. आम्ही जिंकणार शेवटी आम्हीच. आम्ही यांना हरवणार पण आणि आरक्षण घेणार पण.